हे नाकारलेलं आहे की या निवडणुकांचा परिणाम महापालिकेवरती होईल का? सिंदखेडामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कलावती माळी या विजयी झाल्यात. येवल्यामध्ये छगन भुजबळांनी गड राखलाय कारण राजेंद्र लोणारी यांचा विजय होतोय. उरणमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर यांनी विजय मिळवला आहे. तर म्हसवडमध्ये भाजपच्या पूजा विरकर या विजयी झालेल्या आहेत. साताऱ्यामध्ये 9 जागांपैकी 5 जागांवर भाजपची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. शिंदखेडामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय पाहायला मिळतोय. येवल्यामध्ये सुद्धा अजितदादांच्याच पक्षाची घोडदौड सुरू आहे. 107 जागांवर आतापर्यंत अश्विन भाजपनं एकतर विजय मिळवलाय किंवा त्यांचे उमेदवार निर्णायक आघाडी घेत आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना 46, अजितदादांची राष्ट्रवादी 40, काँग्रेस 19, शरद पवारांचा पक्ष 13, ठाकरेंची शिवसेना 9 तर इतर 24 असं सध्याचं चित्र आहे. कळंबमधली अपडेट. शिवसेनेच्या सुनंदा कापसे निर्णायक आघाडी त्यांनी घेतलेली बघायला मिळते. संगमनेर सेवा समितीच्या मैथिली तांबे निर्णायक आघाडी आहे. चंद्रपूरच्या वरोऱ्यात काँग्रेसच्या अर्चना ठाकरे यांनी आघाडी घेतलेली आहे. तर खेडमध्ये महायुतीने मात्र क्लीन स्वीप केलाय. 21 पैकी 21 जागी महायुती जिंकली आहे. भाजप 3, शिवसेना 18, त्यामुळे 21 पैकी 21 महायुतीच्या बाजूने. तर बुलढाण्यात सिंदखेड राजामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे सौरभ तायडे हे जिंकलेले. पुन्हा एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात की राज्याचं नगराध्यक्ष पदाचं चित्र नेमकं काय आहे. कुणाची बस किती सुसाट चालली आहे. भाजपच्या गाडीमध्ये 107 नगराध्यक्ष आहेत. त्या खालोखाल नगराध्यक्ष शिंदेंच्या गाडीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी 40 जागांवरती आघाडीवर, काँग्रेस 19 जागांवरती विजय मिळवते किंवा आघाडी घेतेय. ठाकरेंच्या शिवसेनेची पिछेहाट 9 जागांवरची आघाडी, शरद पवार 13 जागांवरती आघाडी, तर इतरांनी 26 जागांवरती आघाडी मिळवल्याचं चित्र आहे. त्यामुळे सगळ्या